बरेच दिवस झाले होते डेली रुटीनचे धक्के खाऊन मनाचा आणि मेंदूचा ताळमेळच बसत नव्हता. यांचा ताळमेळ जुळवून आणण्यासाठी बाईक राईड हा एक ऑप्शन मला दिसत होता. सकाळी 6 वाजता उठून पूर्ण पॅकिंग करून आम्ही प्रस्थान करत होतो महाबळेश्वरला. देवाच्या पाया पडून राईडची सुरुवात करावी तेवढ्यातच माहीत पडलं की आमच्या भाईंची बाईकच चालू होईना. आता डेली रुटीनचे धक्के जे आपण खात होतो तेच धक्के मला आता इथे द्यावे लागणार होते, कारण बाईक चालू झाली नाही तर आपली राईड अनसक्सेसफुल होणार होती. राईडला जाताना जर तुमच्या आयुष्यात ॲडव्हेंचर आलंच नाही तर त्या राईडची मजाच नाही. आता बघा याची बाईक मी कशी धक्का देऊन स्टार्ट केली. बाईक सुरू झाली आणि आमचा आनंद द्विगुणित झाला, कारण आमची राईड अनसक्सेसफुल होणार नव्हती. इथून थेट आम्ही निघालो निनादला घ्यायला, कारण तो माझ्यासोबत पाठी बसून येणार होता. त्याची सुद्धा बॅग पॅक केली आणि आम्ही थेट जाऊन पोचलो ब्रेकफास्टसाठी, कारण पहिला पेट पूजा फिर काम दूजा. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग स्ट्रेट फ्रॉम द जोशी वडेवाले. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही निघालो आहे बाईक राईडला. पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्याची बेडकं बाहेर निघालेली आहेत. आपल्यासोबत आहे निमित भाई, रोहननगर स्ट्रेट फ्रॉम UK, आणि निनाद जाधव. काळा कलर आणि हेल्मेट पण काळा, तर दिसत नसेल तर माझा प्रॉब्लेम नाही आहे. पण आज आम्ही निघालो आहे महाबळेश्वरला. नाश्ता पाणी झाला आहे, अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहे. इथपर्यंत येण्याचा रस्ता काय दाखवण्यालायक नव्हता, तो नॉर्मल आहे तुमच्यासाठी. पण महाबळेश्वरला एकदा घाटात पोचल्यावरती घाटाचा व्ह्यू भेटतो आम्ही. तर भेटूया पुढच्या जर्नीकडे. आता आम्ही निघतो आहे, सगळे रेडी आहे, नाश्ता पाणी करून एकदम टकाटक फ्रेश झालेले आहेत. भेटूयात पुढच्या जर्नीमध्ये. पुढचा प्रवास करण्यासाठी आम्ही निघालो होतो ओल्ड मुंबई गोवा हायवेने. सगळ्यांनाच भीती होती कसा असेल आणि कसा नसेल तो रस्ता, पण फॉर्च्युनेटली रस्ता एकदम चांगला होता. मानगावपर्यंत थोडासा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्या पुढे रस्ता एकदम मस्का आहे. अशक्य सुंदर असं वातावरण आणि हा मस्केदार कॉन्क्रीटचा रस्ता, हे कॉम्बिनेशन एकदम जुळून आलेलं. बघता बघता आम्ही पोलादपूरला कधी पोचलो तेच कळलं नाही. जर तुम्ही बाईक राईड करत असाल तर बाईक राईड करताना आता आम्ही आलो आहे पोलादपूरला. मी हे म्हणत होतो की वडापाव सगळ्यात मस्त आहे. वडापाव नाही खाय तर क्या मालूम नाही. बडी बडी बाते वडापाव खाते. हॅलो, बाकी मी म्हणतोय जर रायडर आहे तर वडापाव ब्रेक तर मस्त आहे. बाकी वडापाव ब्रेकसाठी पब्लिक बघा. आवाज द रोड, आवाज द रोड. जोरदार. भाई UKच्या माणसांना विचारा, भाई रोड कसा आहे? भाई एकदम जोरदार, फक्त सोबत राहा. एकदम एक नंबर रोड. येस सर, एकदम 100% आपण तर रोजचे रायडर आहे, आपल्याला माहिती आहे. इधर भी घुमाव कॅमेरा क्या करतोय. अरे जर पोलादपूरला आता येत आहेत तर यांच्याकडे वडापाव खायला विसरू नका. तुमचं वडापाव काय नाव आहे? मनसूर वडापाव. आता आपण महाबळेश्वरला जेव्हा टर्न घेतात तेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बिलकुल पुढे जर आलात तर आपले दुकान आहे A1 वडापाव, एक नंबर. जर इथे वडापाव नाही खाल्ला ना महाबळेश्वरला येऊन तर काय बात नाही भाई. पावसाळ्यातून बाईक राईड करणं आणि बाईक राईड करताना वडापावसाठी एक ब्रेक घेणं, याचा आनंद काही औरच आहे. गरमागरम वडापाव भेटला तर त्या राईडचा आनंद अजूनच द्विगुणित होतो. महाबळेश्वरला जाताना पोलादपूर नाक्याला 11 ते 3च्या मध्ये कधीच विसरू नका मनसूर वडापाव. यांचा वडापाव खाऊन माझंच नाही तर इतरांचंही मन तृप्त झालेलं दिसत होतं. वडापाव खात असाल तर ह्यांची चहा ट्राय करायला विसरू नका. दादांच्या आग्रहाटा खातीर आम्ही चहा पण घेतली आहे. चहा बघूयात आपण टेस्ट करून. चहा एक नंबर, इलायची परफेक्ट, साखर परफेक्ट, दूध परफेक्ट, चायपत्ती पण परफेक्ट, एकदम कडक चहा. पोलादपूर मनसूर वडापाव एक नंबर चहा दादा. जिंकलाय.
दादांनी एकदम रेकमेंड केलं की जरा वडापाव खाल्ला तर चहाची चुस्की घ्या. आम्ही ऍक्च्युली चहा पिणार नव्हतो पण मजा आली. अरे एक आयटम विसरला, प्रेम पण आहे दादांचं प्रेम जिव्हाळा आहे, जिव्हाळा. थँक्यू. प्लस असं पण आहे आमच्याकडं, आम्ही एक हे पण स्लोगन पण बनवले, गुगल पे, फोन पे, नंतर पे, 1 वर्षाची मुदत घेऊन द्या, मात्र वडापाव खा. या छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही गाठणार होतो आंबेनळी घाट. कारण महाबळेश्वरला पोचायचं असेल तर हा घाट पार करणं खूप गरजेचं आहे. अत्यंत सिनिक आणि वळणावळणांचा हा घाट प्रत्येक रायडरचा फेवरेट घाट आहे. आम्ही पोचलेलो आहे महाबळेश्वरला फायनली. एकदा फ्यूल ब्रेकला थांबलं आणि गावाले आले. एक नंबर. काय बोलते भाई आलेले आहे ब्लॉग मध्ये, जिंकलेला आहे. अरे रोहन भाई काय होतं, एक नंबर भाई जॅकेट जिंकलं. या ब्लॉगला या. एक नंबर. परत आले. पाऊस बाहेर पडलेला आहे आणि पावसाबरोबर गांडूळ पण बाहेर आलेले आहेत. दिसलेच नाही. सिल्वर आले तिथे पण आहे. वहिनी आहे टॉप मॉडेल एकदम जॅकास. दादा बघा साधा, वहिनी जॅकास. जिंकलेला आहे. एक नंबर जोडी. परत एकदा आम्ही ब्रेक घेतलेला आहे. एक असतो चाय ब्रेक, एक असतो वडापाव ब्रेक. पण आम्ही आताचा जो ब्रेक घेतलाय निसर्गाच्या सानिध्यात ब्रेक, तो आहे निसर्गाच्या सानिध्यात ब्रेक. निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे कसा, तो असतो असा. ओनली निसर्ग आणि निसर्ग. दुपारचे 2 वाजले आपल्याला इकडे पण घर दिसत दुःख आणि दुःख खूप जास्त आहे. आणि सकाळी असेल फुल फील मजा येते. याचा आहे का निसर्गाच्या जिंकलं की नाही सांगा, महाबळेश्वरकरांनी जिंकलंय की नाही सांगा. फुल फील निसर्गाच्या सानिध्यात. परत एकदा चारो तरफ कोहरा ही कोहरा. अक्षय, जर तू ब्लॉग बघत असशील तर जे आले ते आपले आणि जे नाही आले ते खपले. येस येस. तुम्ही घरात बसून ब्लॉग बघा. मोठा टीव्ही लावलाय ना, ब्लॉग बघा. आता ब्लॉग येस येस फुल एन्जॉय. जस्ट अरे 2 मिनिटं थांबलो. अरे गाली की सॉरी. जस्ट 2 मिनिटं थांबलो. भाई फॉग बघा यार, काय फॉग आलाय. आणि वाजलेत दुपारचे 2. दुपारची 2. एवढा फील आहे जोरदार. इकडे दाखव. आजच्या गावात पूर्ण व्हॅली फॉगनी भरली. जिंकले की नाही. कम टू महाबळेश्वर. लाल मातीवर घसरगुंडी खेळत आणि थोडंफार वाचत आपण पोचलेलो आहोत रेस्टॉरंटला. आधी पेट पूजा फिर काम दूजा. सटासट पार्किंग लावले आणि आपण पोचलेलो आहे हॉटेल. आणि हॉटेलचा व्ह्यू बघा. ऍक्च्युली आम्ही आधी यायचो तेव्हा हे पण ओपन असायचं, हे सगळं ओपन असायचं. पण पावसाची लहर मारते त्याच्यामुळे हे पण बंद केलं आहे. जेवूयात आणि व्ह्यूचा आनंद घेऊया. परत एकदा व्ह्यू बघा. Oh my godness. Oh my God. खिलते हुए चेहरे चिकन को देख के. भाई रसा पण आहे, चिकन पण असेल. चिकन नसेल, सॉरी, रसाच असणार. पण एक नंबर. हा रसा आहे तिथे एक. दिस व्ह्यू अँड दिस फूड टोटल विन क्वालिटी कॉम्बिनेशन. जिंकलेला आहे. बाकी बघूया आता. टेस्ट तर भारी आहे कारण आम्ही आधी नो डाऊट टेस्ट भारी आहे. पहिला पेट पूजा, बाकीचं नंतर दूजा पुढच्या भागात बघा. आम्ही जेवून निघालो आणि पावसाने केला कहर. अख्ख्या राईडमध्ये नाही पडलेला पाऊस शेवटच्या 10 मिनिटाला इतका पडला की अख्खी राईडच भिजवून टाकली. तिकडे दिसतंय तुम्हाला. या लोकेशन जिंकलेला आहे. दम लागलेला आहे. एक नंबर. येऊन चेंज करून जी झोप लागली आहे, मजा आली आहे. बाकी घराच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो. एवढा मस्त व्ह्यू आणि एवढं कोझी क्लायमेट आहे
की काय झोप आली यार. जे बर इथे आपल्या गाड्या लावलेल्या आहेत. हा व्ह्यू आहे. हे आपलं घर आहे. हे मंदिर आहे. ओहो एक नंबर फील. आंब्याचे झोल पाणी झालेले आहे. काय म्हणतात त्याला? रायवळी. उघडे चव्हाण रायवळी आणि उघडे चव्हाण. खायचा सुकून सुकून. ओनली कामाडी बॉडी जार यार. आई कामाटी बॉडी आहे. एक नंबर. आंबा निघाला. बट गुड मॉर्निंग. दिस इज डे 2 इन महाबळेश्वर. आणि मग नंतर आपल्याला ते पण दिसलं पॉकीपाईन. रात्री पॉकीपॉईंट दिसलं. फुल एकदम. व्हिडिओ नाही काढली यार पण फाटली होती म्हणून आम्ही थांबलो नाही. पण मजा आली. जिंकलं यार. म्हणजे महाबळेश्वर इज ट्रुली मेस्मरायझिंग फॉर अस. ही आमची वीकेंड जोरदार गेलेली आहे. सॉरी मी दाखवू नाही शकलो पण बघूया आता. ज्या अनएक्सपेक्टेड गोष्टी असतात त्या घडतात आणि कधी कधी दाखवता येत नाही. काही क्षण फक्त इकडे कैद या कॅमेऱ्यामध्ये कैद. मी फोटोग्राफर असून पण काही क्षण फक्त इकडेच आहे. ते व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकत. जिंकलाय. मी पूर्ण बघितलं तो कसा गेला वरती. आई तू ते नाही बघितला. ह्याने जेव्हा स्टार्टिंगला बघितला ना तेव्हा तो पूर्ण पोकेमॉनचे पूर्ण असे काटे पूर्ण दिसत होते. रस्त्यावर थांबले म्हणलं का अचानक. नंतर तो असं साईडला गेला वरतीवर चढला. जेव्हा रस्त्यावर होतो ना पूर्ण असे काटे. आणि मग तो लाईट पण त्याच्यावरती बरोबर अशी हा मी बघत होतो त्याला. मी बघितलं ना. मी बोललो निनाद बोललेला कारण की काय असेल त्याच्या पाठी जाऊ नको. मला काहीतरी दिसलं रे. मी बोललो निनाद हे बघ काय. निनाद बोललो अरे पॉक्युपाईन आहे. म्हणजे साळींदर आपण म्हणतो ना ते. पण मस्त होतं दिसायला. पहिल्यांदाच मी बघितलं आयुष्यात साळींदर कसं दिसतं ते. आता साईनाथ देडगावकर नाही साई आपले येत आहेत. ते लोक 3 जण मुंबईवरून निघालेत. त्यांना घ्यायला महाबळेश्वरला जायचं आहे. तर त्यांना आपण पिकअप करू आणि पुढे जर आपण 1-2 स्पॉट कव्हर केले तर तेही कव्हर करू. चला भेटूयात थोड्या वेळाने. कॅटरीना कॅफ नंतर या आंब्याची जास्त मजा आहे माझा. हा स्लश आहे ना. हा खायला जो मजा येते ना नुसता फील. रायवळी आंबा तो पण फील घेतोय. त्याला बघा तिकडे कैसा है. बोलने के लिए कुछ शब्द नहीं है पर एक नंबर. ये वेदर में जो मजा नाही. रायवळी आंब्यांचा आस्वाद घेतल्याच्या नंतर आपण जाणार होतो आपल्या मित्रांना आणायला. पण त्यांना आणायला जाताना वाटेत आपल्याला लागला एक हिडन स्पॉट आहे. तो हिडन स्पॉट एक्सप्लोअर करायला आपण आता मेहनत करणार आहोत. तो हिडन स्पॉट तिथे आहे. जरा दाखवा. दिसतोय का. थोडंसं खाली आलं. हिडन स्पॉट इथून दिसतोय. बाकी तो बघा तो निनाद तिथपर्यंत पोहोचला. हिडन स्पॉट. आणि इथे पाणी एकदम हिरव्या रंगाचं आहे. हे पाणी हिरव्या रंगाचं म्हणजे आम्ही माझ्या नशात होतं. मला वेगळा म्हणजे मला बघायचं आहे आता. चला हे निनाद कुठून उतरलास. पडत धडपडत आम्ही पोचलो होतो त्या हिडन स्पॉट जवळ. पायात स्लिपर असल्या कारणाने ग्रीप काही बसत नव्हती. परंतु आम्ही होतो निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा एकदा. कम टू महाबळेश्वर. हिडन स्पॉटला पोहोचला. एक नंबर लोकेशन. सुकून. कोई नहीं है भाई और कोई आ भी नहीं सकते इधर. ये लोकेशन ढूंढ के बताओ. फिर मानता हूँ. लोकेशन याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये बघू नका कारण भेटणार नाही. परत एकदा आम्ही आलेलो आहे हॉटेल लेक व्ह्यूला आणि आपल्यासोबत आहे साई. साई बोलते हाई. आणि स्वप्नील यादव आलेले आहेत आणि त्याचे मित्र तेजास. स्वप्नील बाकी त्यांचा हैरावत घेऊन आलेला आहे. घोडा हैरावत घोडा नाही. हैरावत बाई बाकी फील आहे. स्वप्नीलची रायडिंग दाखवतो तुम्हाला कशी आहे ती बघा आणि तुम्ही कमेंट करा. डेंजर. आम्ही 1 तासानंतर येतो. तो पोचल्यावर 1 तासानंतर आम्ही पोचतो. तर भारी फील. बाकी तुमचा रोड जर्नी कशी होती. एक नंबर. फक्त आम्हाला फक्त घाट पाहिजे अजून काय नको. बस मस्त रस्ते. वातावरण तर आहेच. निसर्गाच्या सानिध्यात
डेंजर. आता पुढे जे फील येणार आहे त्याच्यासाठी बघत राहा. आजच्या दिवसात अख्खा दिवस ऊन होतं, पण फील घ्यायच्या टायमाला पावसाची एंट्री झालेली आहे. पाऊस पडला तर मजा येईल. पावसाच्या आशंकेमुळे वेळ न घालवता आम्ही पोचलो त्या सिक्रेट लोकेशनला, कारण आपल्या आलेल्या मित्रांना पण रिलॅक्स करणं खूप गरजेचं. पाण्यात बसून आमच्या गप्पा खूपच रंगल्या. थोडंसं चिल केलं, थोडीशी मजा केली आणि असा आमचा हा फील कंप्लीट झाला. घनदाट जंगलात एक मस्त असा फोटो घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकडे. हा होता दिवस 3 आणि आम्ही होतो फरार.